गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या तेजोमय सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत अशी कोणती स्त्री आहे, असं कोणतं पाप आहे, जर त्या स्त्रीनं केलं ना तर ती कधीच आई होऊ शकणार नाही। गरुड पुराणामध्ये याचं पूर्ण वर्णन आलेलं आहे। आता हे आपण सत्य समजावं किंवा असत्य समजावं हे आपल्यावर अवलंबून आहे, पण गरुड पुराण काय सांगतं ना हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजे कोणत्या पापामुळे स्त्रीचा गर्भ पडतो? भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलेले गर्भधारणेचे महत्त्वाचे नियम आहेत ना, आणि पुत्रप्राप्तीचे सर्वोत्तम उपाय काय आहेत ना, हे एका प्राचीन कथेमधून समजून घेणार आहोत। बघा, एका वेळची गोष्ट आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरामध्ये शेषनागाच्या शय्येवर विसावलेले होते। त्यावेळी माता लक्ष्मींनी भगवान विष्णूंना विचारलं, हे स्वामी, आज माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे, कृपया ती दूर करा। भगवान विष्णू म्हणाले, तुझ्या मनामध्ये असलेल्या शंका आहेत ना, तू निसंकोचपणे विचारू शकतेस। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं आहे ना, हे माझं परम कर्तव्य आहे। देवी लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, तुम्ही जर सर्वज्ञ आहात, संसारातील प्रत्येक कणामध्ये तुमचाच वास असतो, म्हणजे तुम्ही जन्मदाता आहात ना, आणि तुमच्या आज्ञेनंच प्राणी मृत्यूला सामोरे जात असतात। तुम्ही संसार चालवत असता। जन्म आणि मृत्यू आहे ना फक्त तुमच्याच अधीन आहे। पण हे प्रभू, कोणत्या स्त्रीला संतान सुख लाभत नाही, आणि गर्भात बाळकाचा मृत्यू का होतो ना, आणि कोणत्या पापामुळं स्त्रियांचा गर्भ नष्ट होतो? बघा, एका आईला आपल्या संततीला गमावण्याचं दुःख आहे ना, ते का सहन करावं लागतं? कृपया या सर्व गोष्टीचा खुलासा करा। भगवान विष्णू हसत म्हणाले, हे देवी, तुम्ही उत्तम प्रश्न विचारलेला आहे। तुमच्या या प्रश्नाचं बघा जगातील प्रत्येक मातेसाठी कल्याणाचा संदेश आहे। म्हणजे हे सत्य आहे ना की काही बाळकांचा गर्भातच मृत्यू होतो। स्त्रियांनी केलेल्या पापामुळे त्यांचा गर्भ नष्ट होतो। म्हणून हे देवी, आज मी तुम्हाला एका प्राचीन कथा सांगणार आहे। या कथेमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तरं मिळतील। जे कोणी ही कथा ऐकेल ना, त्याला उत्तम संततीसुद्धा प्राप्त होईल, आणि गुणवान संततीसुद्धा प्राप्त होईल, आणि सर्व पापं नष्ट होतील। देवी म्हणाल्या, हे प्रभू, मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल, कृपया मला ही कथा सांगा। तेव्हा भगवान विष्णू देवी लक्ष्मीला सांगू लागतात, प्राचीन काळातील गोष्ट आहे। बघा, या मध्य देशामध्ये अतिशय सुंदर नगरी होती, आणि त्या नगरीमध्ये दयानंद नावाचा एक शेठ राहत होता। तो खूपच श्रीमंत होता। त्याच्या घरी कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती। त्याला बघा एक छोटीशी मुलगी होती। शेठनं आपल्या मुलीचं लग्न आहे ना दुसऱ्या नगरातील एका वैश्य कुटुंबात लावलं, आणि ती मुलगी आपल्या पतीसोबत सासरी जाते। सासरी गेल्यावर सासरचे लोक आहेत ना त्या मुलीशी खूप प्रेमाने वागू लागतात। ती मुलगी सासरी खूप आनंदात होती। त्या मुलीनं सासूचं नाव होतं रमाबाई, जी स्वभावानं खूप क्रूर होती आणि दुष्टसुद्धा होती। बघा, त्या मुलीच्या हुंड्यामध्ये भरपूर धन देऊन बघा खूप धनसुद्धा तिने घेतलेलं होतं। यामुळे ती रमाबाई होती ना तिच्याशी खोटा सन्मान दाखवत असे,
तिच्याशी गोड गोड बोलत असे आणि तिला आहे ना नेहमी माहेराहून काही ना काही आणायला लावायची. बघा, ती मुलगी आपल्या सासूचं म्हणणं ऐकत असे आणि वडिलांकडून गाई बैल अन्नधान्य वस्त्रे आणि इतर वस्तू मागवायची. तिचे वडीलही सर्व आनंदाने तिला देत असत. पण तिची सासूबाई होती ना खूपच लालची होती आणि हा लालच तिचा वाढतच चालला होता. पण या मुलीनं सर्व गोष्टीपासून अनभिज्ञ होती ना, तिला काही कळत नव्हतं. पण त्या सासूबाईच्या गोड बोलण्यामुळं ती लवकरच प्रसन्न होत असे आणि तिच्या सर्व मागण्या पूर्ण करत असे. आणि ती मुलगी बघा, तिच्या पतीचं नाव होतं आदित्य. तो स्वभावाने सुद्धा साधा होता. तो आपल्या आईच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करत असे. त्याच्या आईनं लहानपणापासूनच त्याला पूर्णपणे आपल्यामध्ये वश केलेलं होतं. म्हणजे वश करणं म्हणजे काय बघा, जर एखाद्या मातेचा मुलगा तिला जर उलटसुलट बोलायला लागला ना, तर आपण काय म्हणतो, बघा हा खूपच अढीक आहे, हा पूर्ण संस्कारी नाही. आणि जर त्यांच्या चांगल्यासाठी वागू लागला, प्रत्येक शब्दाचं पालन करू लागला, तर आपण काय म्हणतो, आज्ञाधारक आहे ना. पण इथे उलट सगळं होतं. तो मुलगा पूर्ण त्या मातेचं ऐकत होता, पण खरं काही खोटं काही त्याला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळं तो आदित्य कधीही आईच्या इच्छेचा विरोध करत नसे. पण या मुलीच्या सासरच्या सर्वांचे खूप प्रेम लाभत होतं आणि ती खूप आनंदीसुद्धा होती. तिचे वडीलही तिचे समाधान पाहून खुश होते. अनेक महिने तसे सुखामध्ये गेले. एके दिवशी ती मुलगी गर्भवती झाली. ही बातमी सासूला कळताच ती खूप आनंदित झाली. तिने लगेचच त्या मुलीच्या आईवडिलांना याची माहिती दिली आणि मोठ्या प्रमाणावर वस्तूंची मागणीसुद्धा केली. समर्थांनी सांगितलंच आहे ना, या मनुष्याच्या जीवनामध्ये लोभ निर्माण झाला ना, तर समजून जा त्याची अधोगती नक्कीच होणार आहे. लोभ आणि लालचीपणा आहे ना, मनुष्याला दुःख निर्माण करत असतो. तुमच्या जीवनामध्ये तात्पुरतं सुख नक्कीच येईल. तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पैसासुद्धा दिसेल, पण तो पैशामुळं कधीच तुम्ही समाधानी होऊ शकत नाही. म्हणून हा लालचीपणा आहे ना, तो मनुष्यानं कमी करायला हवा. बघा, त्या मुलीच्या वडिलांना ही बातमी कळाली आणि ते सुद्धा खूप आनंदित झाले. खूप साऱ्या मिठाया, वस्त्रे, अन्नधान्य, सर्व दागिने घेऊन सासरी पोचले आणि तिथे त्यांचे मोठ्या प्रेमाने स्वागतसुद्धा झालं. बघा, ती मुलगी आपल्या वडिलांना पाहून खूप खुश झाली. नंतर काही काळ थांबून त्या मुलीचे वडील घरी परतले. काही दिवसापर्यंत त्या मुलीचा गर्भ वाढत राहिला आणि तिची सासू आहे ना, तिची खूप काळजी घेऊ लागली. परंतु काही दिवसातच अशी जी घटना घडली ना, की त्या मुलीचं जीवन दुःखांनी भरून गेलं. तिच्या आनंदी जीवनावर अचानक अंधार पसरला. एके दिवशी अचानक त्या मुलीचा गर्भसुद्धा पडला, ज्यामुळं तिची सासूबाई खूप क्रोधित झाली आणि त्या मुलीला टोमणे मारू लागली. तू पापिणी आहेस, तू कोणतं पाप केलं आहेस, म्हणजे घराचा नाश करणारी दुर्भागिणी आहेस. तू स्वतःच्या बाळाचा नाश केला आहेस. जन्म होण्यापूर्वीच तू बाळाला मारला आहेस. अशा प्रकारे बघा, ती सासू तिला सतत टोचून बोलत राहिली, ज्यामुळे ती मुलगी होते ना, ती खूप दुःखी झाली, खूप उदास झाली होती. ती म्हणाली, सासूबाई, यात माझा काही दोष आहे का? मला काही समजत नाही की असं झालं कसं. मी निर्दोष आहे, मी कोणतंही पाप केलं नाही. पण त्या सासूबाई तिच्याबद्दल जराही दया आली नाही. ती म्हणाली, तू पापिणी आहेस, तू पाप केलं आहेस, ज्यामुळे तुझं बाळ आहे ना, ते गर्भामध्येच मरण पावलं. बघा, ही कथा आहे ना, भगवान विष्णू सांगत आहेत. म्हणून अशा प्रकारे त्या मुलीचा गर्भ गेला आणि तिची सासू आहे ना, तिच्याशी वाईट वागू लागली. पुढे तिला प्रत्येक गोष्टीवरून टोमणे मारत जाऊ लागली. तिला प्रत्येक वेळी
वाईट बोललं जाऊ लागलं. आता तिची सासू आहे ना, तिच्याशी नीट बोलत सुद्धा नव्हती. तिला दिवसभर घरातील सर्व कामे करायला लावत असे. म्हणजे दिवसभर काम करून या थकलेल्या त्या मुलीला रात्रीच विश्रांती मिळत असे. बघा, त्या मुलीची घरातील शिला अन्न खावं लागत असे. सासूचं असं बदललेलं वागणं पाहून ती मुलगी खूप घाबरली. तिला सासूबाई समोर पुढे येण्यामध्ये सुद्धा भीती वाटू लागली. काही महिने असेच निघून गेल्यानंतर ती मुलगी पुन्हा गर्भवती झाली. यामुळं तिच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. पण त्या सासूबाई होती ना, काही विशेष आनंद झाला नाही. ती तिला सतत टोमणे मारत असत. अरे, एका बाळाला तर तू खाल्लं आहेस, आता हेही बाळ जिवंत ठेवशील की खाशील? बघा, याचा काही भरोसा नाही. ती तर डायण आहे आणि माझ्या मुलानं एका चेटकिनीशी लग्न केलं आहे आणि तिला घरात आणलं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ती सासू त्या मुलीला बोलू लागली. पण ती मुलगी होती ना, अत्यंत शांतपणे होती. ती शांतपणे सहन करत राहिली. यावेळी सासूबाईने त्या मुलीच्या वडिलांना या विषयात काहीही माहिती दिली नाही. ती गप्पच राहिली. इकडे हळूहळू त्या मुलीचा गर्भ वाढत राहिला आणि त्या गर्भावस्थेमध्ये ती मुलगी होती ना, घरातील सर्व कामं करत असे. खूप कष्ट करून थकल्यानंतर सुद्धा सासूबाई तिच्याबद्दल काहीही दया दाखवत नव्हती. यावेळेस त्या मुलीला 9 महिने पूर्ण झाले आणि प्रसूतीची वेळसुद्धा जवळ आली. त्या मुलीच्या खोळीमध्ये नेण्यात आलं आणि तिने बाळाला जन्म दिला. पण बाळाच्या मुखातून कोणताही आवाज आला नाही. ते बाळ होतं ना, कोणतेच हालचाल करत नव्हतं. यावेळी त्या मुलीनं एका मृत बाळाला जन्म दिला होता. बातमी ऐकताच ती मुलगी खूप दुःखी झाली. जोरजोराने ओरडू लागली, जोरजोराने रडू लागली. इकडे सासूबाई खूपच संतापलेली होती. तिनं त्वरित त्या मुलीला पकडलं आणि घराबाहेर काढून दिलं. तू पापिणी आहेस, तू या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाहीस, तू एक चांडाळणी आहेस, तू माझ्या नातवाला खाल्ला आहेस, आता तू या घरात राहू शकत नाही. जर तू या घरामध्ये राहिलीस ना, तर तू आम्हा सर्वांना खाशील. तुझ्यासारख्या अशुभ स्त्रीला घरात ठेवू नये. तुझ्याशी लग्न करून माझ्या मुलाचे नशीब उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणून हे पापिणी, आता तू या घरातून निघून जा. आता तू या घरात एक क्षणसुद्धा राहू शकत नाहीस. ती मुलगी होती ना, खूप रडत होती. रडत रडत म्हणाली, सासूबाई, आता मी कुठे जाऊ बरं? माझ्यासाठी माझे पतीच आहेत ना, तेच सर्व काही आहेत. त्यांना सोडून मी कुठे जाऊ बरं? कृपा करून मला घरातून हाकलू नका. मी घराच्या एका कोपऱ्यामध्ये पडून राहील, सगळी कामे करील. माझ्यावर इतका अत्याचार करू नका. माझ्या पतीला सोडून मी जिवंत राहू शकत नाही. बघा, ती सासूबाई म्हणाली, जर तू जिवंत राहू शकत नाहीस ना, तर कुठेतरी जाऊन मरून जा. पण आता तुला मी या घरात राहू देणार नाही. भगवान विष्णू देवींना सांगतात, हे देवी, अशा प्रकारे तिला तिरस्कारानं घराबाहेर हाकलण्यात आलं आणि त्या सासूनं त्या मुलीला घराबाहेर हाकललेलं आणि तिचा पती हे सर्व शांतपणे पाहत होता, पण काहीही बोलला नाही. ती मुलगी तशाच अवस्थेमध्ये घरातून निघाली आणि चालत चालत एका घनदाट जंगलामध्ये पोचते. त्या जंगलात तिला एकही माणूस दिसत नव्हता. अचानक तिला जंगलात एक अतिशय मोठं सुंदर झाड दिसलं आणि त्या झाडाजवळ एक खूप सुंदर आश्रम होता. ती मुलगी लगेचच त्या आश्रमाजवळ जाते. आजूबाजूला पाहू लागते, पण आश्रमात कुणीच नव्हतं. ती तिथेच बसून विश्रांती घेऊ लागली. ती मुलगी खूप घाबरलेली आणि दुःखीसुद्धा होती ना. तिला वडिलांच्या घरीही जावंसं वाटत नव्हतं, कारण तिला होती ना खूप भीती वाटत होती की तिच्यामुळं वडिलांचा समाजात अपमान होईल. त्यामुळं तिने त्या जंगलातच राहण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीनं त्या आश्रमात राहू लागली. भगवान विष्णूंची पूजा अर्चना करून तपश्चर्या करू लागली
अनेक दिवस ती भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये मन रमत राहिली. पण काही दिवसानंतर त्या आश्रमात एक साधू येतात ज्यांच्यासोबत एक गाय असते. ते साधू विलक्षण तेजस्वी दिसत होते. त्यांच्या मुखावर अपार तेज होतं. जणू त्यांनी शेकडो वर्ष तपश्चर्या केली होती. त्या मुलीनं साधूंना पाहताच तिला खूप आनंद झाला आणि ती त्यांचं स्वागतच करत म्हणाली, या साधू महाराज, आपलं स्वागत आहे. असं वाटतं आपण महान पुण्यात्मा आहात. त्या मुलीच्या या वचनावर साधू म्हणाले, पुत्री, तू कोण आहेस बरं? आणि या वनामध्ये एकटी का राहतेस बरं? काही गोपनीय नसेल ना तर मला सांगू शकतेस. तुझे पती कुठे आहेत बरं? आणि तुझ्या दुःखाचं कारण काय आहे बरं? बघा, ती मुलगी म्हणाली, हे साधू महाराज, मी अत्यंत दुःखी आहे. माझ्या सासूबाईंनी मला घरातून बाहेर काढलं आहे. त्यामुळं मी या वनात निवास करत आहे. साधू म्हणाले, पुत्री, तुझ्या सासूने असं का केलं? तिला तुला घराबाहेर काढून म्हणजे काढण्याचं नक्की कारण काय होतं? ती मुलगी म्हणाली, हे साधू महाराज, माझे पहिले गर्भ म्हणजे पहिले मूळ होतं ना, ते गर्भातच नष्ट झालं. आणि दुसऱ्या वेळेस मी जन्म दिलेला मुलगा मरण पावलेला होता. यामुळं माझ्या सासूबाई खूप रागावल्या आणि त्यांनी मला घरातून बाहेर काढलं. आता मी इथेच राहते. माझ्या वडिलांचा समाजामध्ये अपमान होऊ नये म्हणून मी त्यांच्या घरीही जात नाही. कृपया आपणच माझं दुःख दूर करा. आता मी काय करू बरं? हे ऐकून साधू म्हणाले, पुत्री, हे खूप दुःखद आहे. आपण काळजी करू नकोस. मी तुला उपाय सांगतो. तो उपाय केलास ना तर तुला उत्तम संतानसुद्धा लाभेल. ही गाय आपल्या जवळ ठेव आणि तिची सेवा कर. याची ही सेवा केल्यानं म्हणजे त्या गायीची सेवा केल्यानं आहे ना, तुला उत्तम संतान सुख मिळेल. त्यानंतर साधूंनी त्या मुलीला सांगितलं, पुत्री, गर्भधारण केलेल्या स्त्रीनं काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मासिक पाळीच्या काळामध्ये पतीसोबत कोणतेही शारीरिक संबंध कधीच ठेवू नका आणि पतीचा स्पर्शही करू नये. यामुळं गर्भ नष्ट होत असतो. दुसरी गोष्ट, गर्भवती स्त्रीनं नेहमी देवाच्या पूजेमध्ये तत्पर असावं. तिसरी गोष्ट, तिच्या मुखावर नेहमी प्रसन्नता असली पाहिजे. पण ही प्रसन्नता असेल कधी? जेव्हा एखादी स्त्री आहे ना, ब्रह्ममुहूर्तावर उठून परमेश्वराचं नामस्मरण करत असेल तर ती प्रसन्नता असेल ना. पण आजच्या या कलियुगातल्या स्त्रिया जर 24 तास टी व्ही बघत असतील, टी व्हीवरचे वेडेवाकडे चित्र बघत असतील तर ती प्रसन्नता चेहऱ्यावर राहील का? कधीच राहणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर आपल्याला सद्गुणरूपी सुसंस्कृत मुलं जन्माला यायची असतील ना, बाळ जन्माला यायचं असेल तर आईनं भगवद्गीता वाचली पाहिजे, आईनं काकड आरती केली पाहिजे, आईनं हरिपाठ केला पाहिजे, आईनं मनाचे श्लोक वाचले पाहिजेत, दासबोध वाचला पाहिजे. म्हणजे श्रवणच केलं पाहिजे ना. पण आजची आई तसं करते का? कधीच करत नाही. बघा, तिच्या मुखावर नेहमी प्रसन्नता असायलाच पाहिजे ना. चौथी गोष्ट आहे, गर्भवती स्त्रीनं कधीही दुःखी किंवा निराश राहू नये. तिनं वाईट वागणाऱ्या स्त्रियांपासून दूर राहावं आणि त्यांच्याशी संवादही ठेवू नये. दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नये. बघा, आता हा कलियुग आहे ना, जरी आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात, जरी आपण जर कुठे बाहेर गेलो ना, एक 2 दिवस आपण घरी येत नाही, तेव्हा आपल्याला हे दुसऱ्यांच्या घरचं अन्नसुद्धा खावं लागतं. पण ते अन्नसुद्धा आहे ना, चांगल्याच्या घरचं खावं. जरी तो गरीब असेल ना, पण संस्कारी मनुष्य असेल ना, त्याची चटणी भाकरसुद्धा गोड असते. म्हणून अशी कोणतीही वस्तू पाहू नये ज्यामुळं तिच्या मनामध्ये घृणा निर्माण होते. भीतीदायक किंवा भयानक कथा कधीच वाचू नये. बघा, हे सर्व काही जादुई उपाय आहेत ना, साधूंनी तिला सांगितले
आणि गायीची सेवा करण्याचा सल्ला दिला. त्या मुलीनं या सल्ल्याचा स्वीकार केला आणि गर्भवती महिलेला भयंकर आणि भीतीदायक कथा कधीच ऐकू नयेत. तिनं अत्यंत गरम अन्न देखील खाऊ नये. एका वेळचं खाल्लेलं ते अन्न आहे ना, पूर्णतः पचल्याशिवाय दुसऱ्यांदा खाणं टाळावं. म्हणजे बघा, काही स्त्रिया असतात ना, बघा त्यांना एवढं खायला लागतं ना की थोडं तरी खाल्लं ना लगेच 5 मिनिटात दुसरं खाणं त्यांना लागतं. पण असं केल्यानं म्हणजे आपली जर पचनशक्ती जर चांगली असेल ना तर आपलं मूळसुद्धा चांगलं राहतं. म्हणून थोडं कमी खावं पण चांगलं खावं. जी स्त्री या नियमांचं पालन करते ना तिला उत्तम संतान प्राप्त होतं. पण जी स्त्री या नियमांचं पालन करत नाही ना तिचा गर्भ गळतो किंवा गर्भधारणेचे योग नष्ट होतात. साधू महात्मा पुढे म्हणाले, पुत्रप्राप्तीसाठी काही महत्त्वाचे नियम सांगतो, लक्षपूर्वक ऐक. मासिक पाळीच्या काळामध्ये 4 दिवस स्त्रीनं पतीशी सहवास करू नये. 4थ्या दिवशी ती शुद्ध होते आणि 1 आठवड्यानंतर ती देवपूजेसाठी पात्र ठरते. स्त्री पुरुष जेव्हा सहवास करतात ना तेव्हा त्यांच्या मनात जशी भावना असेल तसा गर्भ तयार होतो. महिलांचा रजोकाळ आहे ना तो 16 रात्रींचा असतो. मासिक धर्मानंतर 14व्या दिवशी सहवास केल्यास गुणवान आणि भाग्यवान, धर्मपरायण आणि धनवान पुत्र प्राप्त होतो. आणि रजोकाळाच्या 5व्या दिवशी स्त्रियांनी कडू किंवा तिखट किंवा गरम पदार्थ टाळून गोड पदार्थ खावेत. म्हणजे स्त्रीचा गर्भाशय म्हणजे औषध पात्र आहे आणि पुरुषाचा वीर्य आहे ना तो अमृतासारखा आहे. त्यामुळं सहवासाच्या आधी योग्य आहार महत्त्वाचा आहे. हे नियम ऐकून ती मुलगी म्हणाली, हे मुनिवर, सध्या माझे पती माझ्यासोबत नाही. अशा परिस्थितीमध्ये मला पुत्रप्राप्ती कशी होईल बरं? यावर साधू म्हणाले, पुत्री, तू या गायीची सेवा सुरू कर, तुझा पती स्वतःच तुझ्याकडे येईल. असं म्हणून महात्मा अदृश्य झाले. साधू महात्म्यांना अदृश्य होताना पाहून त्या मुलीला समजले की ते साक्षात भगवान होते. तिने रोज गायीची सेवा करण्यास सुरुवात केली. सकाळी उठून गायीला चारा घालायची आणि भगवान विष्णूंची पूजा करायची. बघा, इथे आपल्याला गरुड पुराणामध्ये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा आपल्यावर भरपूर संकट येतात ना, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, त्यावेळेला सुद्धा जर एखाद्या स्त्रीनं बघा तिला नवऱ्याकडून मारहाण होत असेल, पतीकडून त्रास होत असेल, तर जर एखाद्या स्त्रीनं गायीला बघा भाकरीवर गूळ आणि चपाती आणि त्याच्यावर तूप जर असेल ना आणि ती चपाती जर काळ्या गाईला खायला घातली आणि तिच्या वशिंगावरून जर हात फिरवला ना तर सर्वात मोठं पुण्य लागतं आणि तुमच्या जीवनामध्ये हळूहळू ऊर्जात्मक दिवस निर्माण होतात. म्हणून ही गायीची सेवा आहे ना पूर्ण धर्मग्रंथामध्ये सांगितलेली आहे. दुसरीकडे बघा, त्या मुलीनं पतीला स्वप्नात भगवान विष्णू दर्शन देऊन पत्नीला शोधण्याचा आदेश देतात. जागे झाल्यावर तिचा पती जंगलात शोध घेतो आणि त्या पत्नीला आश्रमात पाहतो. पत्नीला पाहून तो आनंदित होतो. दोघेही साधूंनी सांगितलेल्या नियमांचं पालन करतात. काही महिन्यांनी ती मुलगी गर्भवती होते आणि 9 महिन्यांनी तिला सुंदर पुत्रप्राप्ती होते. गायीची सेवा आणि साधूंच्या आशीर्वादाने हे शक्य झालं. पुत्रप्राप्तीनंतर गायही अदृश्य होते. या चमत्कारानं ती मुलगी आणि तिचा पती आश्चर्यचकित होतात. घरी परतल्यानंतर सासू आपल्या मुलाला बघा त्या पत्नीसोबत, आपल्या सुनेसोबत आणि बाळाला पाहते ना तेव्हा ती सुद्धा आनंदित होते. पण हे घडलं कसं हे अगोदर ती विचारते. तेव्हा ती मुलगी सर्व हकीकत सांगते. साधू, गाय आणि त्यांच्या आशीर्वादानं मिळालेल्या सुखाची आणि सासूला विश्वासच बसत नव्हता. ती दुसऱ्या दिवशी गुपचूप जंगलात जाते आणि साधूंची वाट पाहते. तिच्या मनात लालसा असते
की आपण साधूंकडून एखादी अमूल्य वस्तू मागू, पण काही दिवसानंतरही साधू प्रकट होत नाही. त्या क्षणी तिथे एक राक्षसी प्रकट होते. राक्षसी सासूला पाहून म्हणते, आज माझ्यासाठी ताजे अन्न मिळालेलं आहे, आज या म्हातारीला खायला मजा येईल. राक्षसीला पाहून सासू घाबरते, थरथर कापू लागते आणि जोरात ओरडते, पण तिच्या मदतीला कोणीच येत नाही. अखेर ती राक्षसी समोर दया मागू लागते, मला सोडून दे, माझं भक्षण करू नकोस, मी एक वृद्ध स्त्री आहे, माझं भक्षण करून तुला काय मिळणार आहे बरं. यावरती राक्षसीन म्हणाली, हे दुष्ट स्त्री, वृद्ध असो किंवा तरुण असो, मी त्यांचं भक्षण करते. ज्याला विधात्यानं माझ्यासाठी निवडलं आहे ना, आज ईश्वरानं तुला माझ्या भक्षणासाठी निवडलेलं आहे, म्हणून मी तुला खात्रीने खाणार. तू नक्कीच महापाप केला आहेस, दुसऱ्यावर खोटे आरोप लावलेले आहेत, यामुळं तुझी ही दुर्दशा झाली आहे ना. हे ऐकल्यावर अन्वीच्या सासूला तिच्या चुकांचा पश्चाताप होतो. तिनं तिच्या सासू व सुनबाईला फार वाईट वागणूक दिली होती, पण आता फार उशीर झालेला होता. त्या मुलीची सासू आहे ना, काही बोलण्या अगोदरच राक्षसीन तिला उचलते आणि मोठ्याने हसत तिचं भक्षण करते. राक्षसी तिला चावून खाऊन टाकते आणि त्याच क्षणी अन्वीच्या सासूचं निधन होतं. तिला तिच्या पापांचं फळ भोगावं लागतं. म्हणूनच कधीही समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधीही निर्दोष व्यक्तीला कधीच त्रास देऊ नये किंवा त्याच्यावर खोटे आरोप लावू नये. इकडे बघा, ती मुलगी आपल्या सासूची वाट पाहत असते, पण ती परत येत नाही. त्यामुळे ती मुलगी आपल्या पतीला, आईला शोधून आणण्यासाठी सांगते. ती मुलगी पती आईला शोधण्यासाठी जंगलामध्ये जातो, पण त्याला त्याची आई सापडत नाही. मात्र त्याला तिथे त्याच्या आईचा कंकाळ दिसतो. तो पाहून तो खूप दुःखी होतो आणि घरी परततो. त्याला एका व्यक्तीमार्फत समजतं की त्या जंगलामध्ये एका राक्षसीचं वास्तव्य होतं आणि तिनं त्या मुलीच्या सासूचा जीव घेतला आहे. लालसेमुळं त्या मुलीची सासू आहे ना, राक्षसीचे भक्ष बनते आणि नंतर ती मुलगी तिचा पती आपल्या मुलासह सुखाने जीवन व्यतीत करू लागतात. बघा, आता ही कथा आहे ना, भगवान विष्णू लक्ष्मी देवीला सांगत आहेत. पुढे म्हणतात, हे देवी, या मुलीनं गर्भधारण्याचे सर्व नियम पाळले आणि तिला उत्तम संतान लाभली. देवी लक्ष्मी विचारतात, हे प्रभू, गर्भातच बाळाचा मृत्यू होतो किंवा जन्मानंतर लगेचच मृत्यू होतो, अशा वेळी त्या आत्म्याच्या मुक्तीसाठी काय उपाय करावे बरं. भगवान विष्णू उत्तर देतात, तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे ना, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. गर्भपात किंवा गर्भात मृत्यू, जर स्त्रीचा गर्भपात होतो ना किंवा गर्भामध्ये बाळाचा मृत्यू होतो, तर जितक्या महिन्यांचा गर्भ असेल ना, तितक्या दिवसांचे सुतक पाळावं. अशा बाळासाठी श्राद्ध किंवा इतर विधी करू नयेत. जन्मानंतर मृत्यू, जर बाळाचा मृत्यू मुणगे विधी म्हणजे संस्काराआधी होतो, तर त्या बाळाच्या मुक्तीसाठी इतर बाळकांना दूध द्यावं आणि भोजनसुद्धा द्यावं. आता 5 वर्षापूर्वीचा मृत्यू, जर मुणगे विधीनंतर 5 वर्षापूर्वी बाळाचा मृत्यू झाला, तर त्याचा 10 संस्कार करून त्यांच्यासाठी दूध आणि अन्नदान करावं. आता 5 वर्षानंतरचा मृत्यू, जर 5 वर्षानंतर बाळाचा मृत्यू झाला, तर त्याच्या 10 संस्कारानंतर त्याच्यासाठी मातीच्या पात्रामध्ये पाणी भरून आणि खिरीचं दान करावं. तेव्हा त्या आत्म्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला गर्भदानाचं रहस्य सांगितलं. म्हणजे समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, ही कथा हे आपल्याला काय संदेश देते बरं, की पवित्रता, संयम आणि योग्य नियमांचं जर पालन केलं ना, तर उत्तम परिणाम मिळतात. म्हणून आपले कर्म श्रेष्ठ ठेवा. या सगळ्या गोष्टी आहेत ना, गरुड पुराणामध्ये, शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पण समर्थांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे बरं, तुमचे कर्म श्रेष्ठ करा,
तुमच्या पोटीसुद्धा सुंदर संतान येईल. या वर्तमानामध्ये तुम्ही काय करता ना, तेच महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. सर्व काही तुमच्या मनासारखं घडेल. म्हणून ईश्वराला तुमची नक्कीच दया येईल. म्हणून तुम्ही नामस्मरण करायला हवं, तुम्ही भगवंताची सेवा करायला हवी. भगवंतसुद्धा तुमची सेवा करेल. जय जय रघुवीर समर्थ.